भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने MIDC नाशिक पोलिसांकडून व्यसनमुक्त जनजागृती मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। या मोहिमेअंतर्गत MIDC पोलीस पथकाने शहरातील भोर टाउनशिप प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना जागृत केले। अंबड सातपूर लिंक रोडवर असलेल्या परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद फाउंडेशन या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशनचे PSI मुक्तेश्वर लाड यांनी नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे नाशिक येथील प्रतिनिधी। मी कोणतेही व्यसन करणार नाही। भारताच्या विकासासाठी मी मनापासून सहभागी होत आहे। व्यसनमुक्त भारतासाठी मी संकल्प करत आहे। जय हिंद। आणि ही खात्री आहे असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत आणि आपला देश शक्तिशाली बनवायचा आहे आणि आपल्याला विश्वास अधिक भक्कम करायचा आहे आणि व्यसनापासून आपल्या सर्वांना दूर राहायचं आहे। आपण संकल्प करू का व्यसनापासून दूर राहू। आपल्याला एक प्रतिज्ञा पण या ठिकाणी घ्यायची आहे। आपल्या शाळेचे जे शिक्षक आहेत मी त्यांना विनंती करतो की ते प्रतिज्ञा घेतील। एक आपण व्यसनापासून दूर राहण्यासाठी एक मोठी घोषणा देऊ आणि त्याच्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। व्यसनापासून आपण सर्वजण दूर राहणार आहोत। त्याच्यासाठी आपण एक मोठा सांगायचं, मी म्हणणार भारत माता की जय, तुम्ही सांगायचं व्यसनमुक्त भारत, बरोबर? भारत माता की व्यसनमुक्त भारत ही आपली जबाबदारी असं तुम्ही म्हणा। त्याच्यात मी नवीन ऍड केलं आणि काय होऊन जातं की आम्हाला फार कमी संधी भेटते या ठिकाणी येऊन द्यायला। नेमकं कोणत्या घोषणा द्यायच्या ते काही समजत नाही। मी सांगणार व्यसन आपण आपली जबाबदारी, तुम्ही सांगायचं व्यसनापासून दूर राहणे आपली जबाबदारी। थँक्यू।